भर रस्त्यात विद्यार्थ्यांची हाणामारी। महाविद्यालयाच्या बाहेर विद्यालयामध्ये तुडुंब हाणामारी झाली। ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली। या हाणामारीत दोन विद्यार्थ्यांनी आपापल्या गटाच्या कथित भाईंना बोलावून घेत थेट एकमेकांवर हल्ला चढवला। यावेळी दगडफेक करण्यात आली। कोयते, लाठ्या, काट्या व दंडुकाचा वापर करण्यात आल्याने 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पोलीस व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार राजीवनगरमधील एका महाविद्यालयातील विद्यार्थी सुट्टी झाल्यानंतर बाहेर आले। विद्यार्थी गजानन पार्क आणि शिवाजी पार्क जवळ असलेल्या नवीन बांधकामाच्या जागेत आले। यावेळी किरकोळ कारणातून विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दरम्यान 2 विद्यार्थ्यांनी कथित भाईशी संपर्क साधला, त्यामुळे वडाळा पाथर्डी रोडवर बघ्यांची गर्दी झाली होती। ही बाब पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत जखमी दोघांना उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले। हाणामारीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याकडे टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।